पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आम तुषार धोत्रे. मी IIIT धारवाडमधून ग्रॅज्युएट झालेलो आहे 2024 बॅच. सो मी सातारमधून आहे आणि मी पुणेरी पॅटर्नमध्ये जावाचा कोर्स घेतलेला होता. सो आज माझं सक्सेसफुली प्लेसमेंट झालेलं आहे एका पुण्याच्या कंपनीमध्ये. सो थँक्यू पुणेरी पॅटर्न अँड टीम फॉर ऑल द सपोर्ट. नमस्कार, माझं नाव आहे सारिका जाधव. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना IT मध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट देताना प्रत्येक सक्सेस स्टोरी एक नवीन गोष्ट सांगून जाते. सो आजची सक्सेस स्टोरी आहे तुषार धोत्रे. आपले स्टुडंट आहेत साताऱ्याचे. आज त्यांचं यशस्वी प्लेसमेंट झालेलं आहे पुण्याच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये फुलस्टॅक डेव्हलपमेंटसाठी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मुलांना असं वाटतं की जावा डेव्हलपमेंट फार हार्ड आहे. त्यातली त्यात रिॲक्ट म्हटलं तर सगळे मुलं घाबरतात. पण रिॲक्टमध्ये जर प्लेसमेंट मिळवायचे असेल तर कसा अभ्यास केला पाहिजे, काय डेडिकेशन ठेवलं पाहिजे आणि जॉब किकस्टार्ट करण्यासाठी काय प्रिपरेशन केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला तुषार आणि त्यांची मम्मी आहेत आपल्यासोबत. सो त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांचा काय अनुभव राहिला, त्याच्यामध्ये काय काय त्यांनी प्रिपरेशन्स केले, स्वतःला कसं मोटिवेटेड ठेवलं, या सगळ्या गोष्टी आत्ता आपण जाणून घेणार आहोत. तरी पण पुणेरी पॅटर्नच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपकमिंग सक्सेस स्टोरी बघायला मिळेल. चालेल. सो मग तुषार आणि फॅमिली कसं वाटतंय? एकदम छान वाटते. खूप स्ट्रगल झालं. पण पुणेरी पॅटर्न जॉईन केल्यावर रिलॅक्स होतो आम्ही, की आम्हाला टेन्शन आलं नाही. पण त्याप्रमाणे खूप स्टाफ पण खूप छान आम्हाला खूप खूप सपोर्ट केला त्यांनी. अगदी पहिला ऐकत नव्हता, पण नंतर मॅडमनी सांगून त्याला सगळं करून घेतलं त्याच्याकडून. त्याबद्दल आम्हाला खरंच खूप खूप थँक्यू पुणेरी पॅटर्नला. छान वाटतंय की त्याला जे हवंय त्यात मिळालं. बरोबर. ते मेन होतं आम्हाला, की त्याला त्याला जे आवडते त्यात त्यानं करावं करिअर. बरोबर पहिल्यापासून. त्यामुळे त्याला ते मिळालं. तो पण खुश आहे, आम्ही पण खुश आहे. ग्रेट. एका पॅरेंटला काय अपेक्षित आहे? आपला एकुलता एक मुलगा असेल तर नक्कीच त्याने त्याच्या करिअरमध्ये उभं राहायला पाहिजे, पुढं जायला पाहिजे हेच वाटतं. तर तुषार, मला एकंदरीत आपल्या ऑडियन्सला हे सांगा की तुमचं एक्झॅक्ट एज्युकेशन बॅकग्राऊंड काय आहे, पासआउट इयर काय, त्यानंतर तुम्ही काय केलं आणि नंतर पुणेरी पॅटर्न कसं जॉईन केलं? ओके, सो माझ्याकडे कॉम्प्युटर सायन्स डिग्री आहे आणि मी IIIT धारवाडमधून पासआउट आहे 2024मध्ये. तर मी त्यानंतर ऑल स्क्रिप्ट्समध्ये जॉईन झालो, पण तिकडे माझी फील्ड जी मला पाहिजे होती ती नव्हती. मग मी ती सोडून बँगलोरला गेलो एका स्टार्टअपमध्ये. सो एक्सपिरियन्स तिथं चांगला होता लर्निंगचा, बट तेच बँगलोरमध्ये राहायचं आहे. सो मी बघत होतो पुण्यामध्ये आणि माझ्या फील्डमध्ये जॉब पाहिजे. तर त्यामुळे मी पुणे पॅटर्नला म्हणजे केलो जॉईन. तर महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ऑनलाईन लर्निंगसाठी अलाव केलं मला. सो ते खूप बेनिफिशियल झालं मला, कारण मी स्टार्टिंगमध्ये जॉब करत होतो, ऑनलाईन क्लासेस. आणि जेव्हा मी कॉन्फिडंट होतो की बाबा आता करू शकतो मी इंटरव्ह्यू, तेव्हा मी तिकडे रिझाईन करून कम्प्लिटली इथं हे करायला चालू केलं, प्रिपेअर. सो त्यानंतर काहीच मेहनत लागली ही जॉब. सो ग्रेट. मला सांगा की आता मुळात आपण इकडचे साताऱ्याचे, बरोबर, पुण्यात आता आपण राहतोय आणि बँगलोर लोकेशनला तुम्ही जे वर्क केलं ते करत असताना तुम्हाला काय चॅलेंजेस फेस झाले, जसं रूम रेंट असेल किंवा कुठल्याही गोष्टी, तर तुमचा अनुभव कसा राहिला? सो बँगलोरमध्ये एकतर लँग्वेज बॅरियर तर आहेच, प्लस रूम रेंट आहेत मॅनेजेबल, बट वर्किंग आवर्स खूप होते, 60 hours a week. सो ते खूप एक्झॉस्टिंग होतं. प्लस ते करून नंतर ऑफिसमधनं आल्यावर प्रिपेअर करायचं, प्रोजेक्ट बिल्ड करायचे, DSA सॉल्व करायचं, ते हेक्टिक होऊन जात होतं. बरोबर. आणि फ्रेशरची कंडिशन काय? जसं तुम्ही ॲज अ फ्रेशर तिथे पहिला जॉब केला, बरोबर, तो फ्रेशरची कंडिशन एक्झॅक्टली काय, म्हणजे किती फ्रेशर त्या कंपनीत टिकले? आता एवढं ओव्हर प्रेशर होतं. सो तुम्ही कशाला प्रिफरन्स दिला? जसं आता आपलं सुरुवातीला बोलणं झालं होतं की मी प्रिफरन्स दिला की आपल्याला ॲटलिस्ट सोडताना डॉक्युमेंटेशन वगैरे करूनच सोडायचं. सो मग या गोष्टी तुम्ही ऑडियन्सला सांगा. सो फ्रेशर्सचं म्हणजे आता मार्केट कन्सिडर केलं तर एवढं हे नाही आहे फ्रेशर्ससाठी अपॉर्च्युनिटीज, कारण सिनियर पोझिशन्सला जास्त महत्त्व दिलं जात आहे. सो फ्रेशर्ससाठी हेच आहे की प्रोजेक्ट बिल्ड केले पाहिजेत. रेझ्युमेमध्ये कुठल्या कॉलेजमधनं ते मॅटर नाही करत, तुम्ही काय करू शकता कंपनीसाठी फ्रॉम द डे वन. सो ते जास्त मॅटर करतं, तेवढं कळालं मला आता. सो या तेच
फ्रेशरसाठी. राईट. सो मग आता आपल्याला असं वाटतं की आपल्या 24 पास आउट आहे, आपण काम करतोय, बट तिथे आपल्याला ती टेक्नॉलॉजी नाही मिळत आहे. इवन आपण लोकेशन जरी शिफ्ट केलं तरी. सो ज्यावेळेस कमबॅक करायचं आपल्याला आपल्या टेक्नॉलॉजीसाठी, जसं आपल्याला जावा फुल स्टॅकसाठी करायचं आहे, बरोबर, हे स्विच करताना तुम्हाला असं नाही वाटलं का की आता 2026 चालू आहे, म्हणजे ऑब्व्हियसली प्रत्येकाला एक प्रेशर येतो. सो तुम्हाला नाही आला प्रेशर? सो माझा एक्सपिरियन्स जो स्टार्टअपमध्ये मंथचाच होता. तर रिॲक्ट इतका प्रॉब्लेम नाही आला मला, कारण मी जी फर्स्ट कंपनी सोडून मी सेकंड हे करतानाच केलेलं की मनमध्ये करणार. मग त्यामुळे माझा होता तसा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. बट जर अगदीच बिगिनर लेवलला जायचे तर यू मस्ट हॅव प्रोजेक्ट्स. बरोबर, सगळं यू पाहिजे. शुड बी एबल टू लाईक शो की बिल्ड केलंय काय. बरोबर. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जसं ॲज अ पॅरेंट मला विचारायचं आहे की आपल्या मुलासोबतचे फ्रेंड्स ज्यावेळेस सेट होतात आणि आपल्याला वेळ लागतो, त्यावेळेस एका पॅरेंटला कसं वाटतं? त्यावेळेस आम्हाला वाटायचं की हे होऊ नये, म्हणजे ह्याचं कॉन्फिडन्स खाली जाऊ नये, एवढंच आम्ही सांभाळलं की असू दे, ते सगळे मुलं लागतायत पण तू करत राहा, करणं बंद करू नको. बरोबर. आणि ती मुलं आत्ता पुढे गेल्या, तसं नाही, तू करत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोस कमी वेळेत, पण तेवढं छान केलास तर तेवढं त्याला सपोर्टिव्ह राहिलो. त्यांचे पप्पा पण राहिले. त्यासाठी तुम्ही काय केलं, म्हणजे आपलं जे घरातलं वातावरण असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा काय गोष्टी केल्या ज्याच्यामुळे ते वातावरण पॉझिटिव्ह राहिलं? आम्ही कधी असं जॉबचा असं विषय घरात काढत नव्हतो. त्याला फक्त म्हणायचो की मॅडम जे सांगतायत ते करतोयस का, तू फॉलोअप घेतोयस का, एवढंच आमचं रोजची चर्चा. आणि त्याचा तो अभ्यास करत बसायचा. पण एवढं आहे की स्टडी कंटिन्यू चालू होतं त्याचं, त्यामुळे आम्हाला पण प्रेशर आलं नाही, कारण आहे त्याच्यात क्वालिटी, कधी ना कधी तरी होईल. आणि तुम्ही होता आमच्या सपोर्टिव्ह, त्यामुळे तर टेन्शन हा भागच नव्हता. बरोबर. फक्त आपलं पेशन्स ठेवून होतो. बरोबर, होईल. ग्रेट ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच पॅरेंट्सचा मला हा प्रश्न असतो की म्हणजे नाही का, आमचा मुलगा खूप हुशार आहे आणि त्याचं होत नाही प्लेसमेंट, पण ते प्लेसमेंटच्या जर्नीमध्ये गेल्यावर कळतं की इथे हा प्रॉब्लेम आहे, तिथे हा प्रॉब्लेम आहे. सो तुम्हाला काय वाटतं की आपली जी प्लेसमेंट टीम आहे यांचं वर्क कसं चालतं, किंवा तुम्हाला काय बेस्ट पार्ट वाटला? नाही, खूप छान आहे. कारण मॅडमनी सांगितलं की हुशार असतात मुलं, पण काय आपल्याला येत नाही हे कळलं पाहिजे. आपल्याला फक्त एकच माहिती असतं की आपल्या पोराला 98% पडलेत म्हणजे हुशार आहे, पण त्याच्यात आणि बारीक बारीक गोष्टी काय येत नाहीत ह्या मुलांना, आणि कंपनीला काय लागतंय ते आपल्याला काहीच माहीत नसते. ते मॅडमनी व्यवस्थित त्याला सांगितलं, ते करून घेतलं त्याच्याकडून. जे त्याला सांगितलं की तू ह्याच्यात कर, तर मग तुला काय येतंय, मग मी त्या कंपनीत तुला हे करेन. व्यवस्थित ते गायडन्स दिलं मॅडमनी. बरोबर बरोबर. म्हणजे जी गोष्ट आपण त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट आहे, आपण त्याच्यामध्येच फोकस करू जेणेकरून आपला वेळ वाचेल. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. आणि ऑब्व्हियसली प्रत्येक स्टुडंट आता कुठे ना कुठे क्लास करतोच, बऱ्याच ठिकाणी मुलं क्लास करतात, मग पुणेरी पॅटर्न. सो काय फरक वाटतो तुम्हाला, म्हणजे इथल्या पुणेरी पॅटर्नच्या ओव्हरऑल टीममध्ये आणि बाकी जे आहेत आपले बाकीचे क्लासेस, याच्यामध्ये काय अंतर वाटतं? नाही, इथं पर्सनली खूप लक्ष दिलं जातं. बरं, ओके. म्हणजे पर्सनली ना, एक पॅरेंट्सला काय वाटतं की आपलं समजून घेतलं पाहिजे समोर, की काय वाटतंय आपल्याला आपलंच पोरगं हे वाटतं बाकीच्यापेक्षा. म्हणजे हे समजून घेतलं जातं इथं. बरोबर. की अरे खरंच ह्यांना म्हणजे आपण असं सांभाळलं पाहिजे. पॅरेंट्सला पण एवढं समजून सांगणं किंवा त्यांना पण ते मेंटली त्यातनं बाजूला ठेवणं हे पण खूप महत्वाचं असतं, कारण घरात वातावरण झालं की ते मुलांच्यापर्यंत पोहोचतंच. बरोबर. त्यामुळं ते आम्हाला इथं एकदम फॅमिली टाईप वाटलं. म्हणजे असं वेगळं नाही वाटलं की आपण एखाद्या मोठ्या क्लासमध्ये घातलोय आणि तिथं आपण कसं बोलू, आपण आपले फिलिंग कसं सांगू, असं कधी वाटलं नाही. म्हणजे एकदम फॅमिली सारखं वाटलं. की बाबा आपल्याला, आम्ही कधी पण मॅडमना फोन करायचो, कधी पण रात्री म्हटलं तरी करायचो, सकाळी पण करायचो, उचलले नाही तर परत करायचो, पण कधी भीती नाही वाटली की मॅडम म्हणजे त्या हक्काने तुम्ही फोन केला. हक्काने करायचो आम्ही, त्यामुळे काही असं बर्डन म्हणून आलंच नाही आम्हाला. राईट. सो ही खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जो बॉन्ड आमच्यासोबत पॅरेंट्सचा बिल्ड होतोय तर तो असाच राहायला पाहिजे आणि कोणी अंतर ठेवून पाहिजे मेन. राईट. आणि आपलंही बऱ्याच वेळा आधी बोलणं झालेलं की कारण की आपण म्हणतो ना, संवादातूनच सोल्युशन तयार होतं. संवाद नसेल तर काहीच कळत नाही आपल्याला. खूप चांगली गोष्ट आहे. सो चालेल, तुषारकडे येऊयात. सो तुषार, मला सांगा की आता आपलं जावा फुल स्टॅक जे आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आता आपण प्लेसमेंट मिळवलं आहे, खरंच अवघड आहे? नाही इतका. म्हणजे
इफ लाईक थोडं ट्युटोरियल बघितले आणि तुम्ही जर प्रोजेक्टमध्ये शिकत गेला करत तर इतकं नाही आहे, बट ॲज अ बिगिनर ओव्हरवेल्मिंग आहे, कारण बऱ्याच हे आहेत. आणि जरी पण तुम्ही यूट्यूबवर गेला आणि बघितले लेक्चर्स 12 तास 18 तास लिटरली एवढे लांब लांब लेक्चर आहेत, तर ते ओव्हरवेल्मिंग होऊन जातं. तर क्लास म्हणजे कसं आपण एक एक शिकवतो, इम्प्लिमेंट करतो, ते स्टुडंटसाठी बेटर आहे. सो त्या ह्यानं अवघड नाही आहे. राईट, म्हणजे बरोबर अप्रोच केली तर बेसिकली. राईट. सो मेंटॉरच्या सानिध्यात राहून जर एक एक गोष्ट केली तर ते इझी आहे. राईट, खूप महत्त्वाची गोष्ट बोललात. मला सांगा की ओव्हरऑल जे आपल्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी, जसं माझं काम आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सगळ्यांना मी शिकवते, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कशा फायद्याच्या ठरल्या? सो मेनली म्हणजे मोमेंटम मिळालं, कारण ऑफिसमधनं यायचं एवढा टाईम नंतर आणि मग अभ्यास करायचं हे नव्हतं, हे म्हणजे एनर्जी नव्हती. पण हे होतं की ऑफिस नंतर क्लास करायचे, 1 तास करायचे, तेवढं मग मेंटली प्रिपेअर होत झालो. मग ते कॅरी झालं म्हणजे पुढं मोमेंटम. ओके, क्लास झाला तर स्वतःचं हे करूया. सो या. राईट, गुड, खूप चांगली गोष्ट आहे. चालेल. आणि अशी काय गोष्ट आहे पुणेरी पॅटर्नच्या टीममध्ये की जी डिफरन्शिएट करते सगळ्यांपासून, म्हणजे अशी एक वेगळी गोष्ट की जी कुठेच नाही मिळत, असं काय वाटलं तुम्हाला दोघांना ओव्हरऑल? सो इंटरव्ह्यूज फ्रिक्वेन्सी. ओके. कारण मॅमला जेव्हा आपण कॉल लावायचो त्यानंतर थोड्या तासानंतर एक मेल असायचा. ग्रेट. नाही, जावासाठी भरपूर ओपनिंग्ज आहेत मार्केटमध्ये, खूप ओपनिंग्ज आहेत. फक्त ॲज अ फ्रेशर आपण ज्यावेळेस आपल्या एंडने अप्लाय करतो ना, तर त्यावेळेस जनरली आपण एक्सपेरिमेंट करत असतो. आपण नोकरीला अप्लाय करेल, आपण लिंक्डइनला करेल, पण ते खरंच करेक्ट प्लॅटफॉर्म आहेत का हे मुलांना माहीत नसतं. सो ते तिथे अप्लाय करतात आणि त्यांना रिजेक्शन येतं आणि त्यांना असं वाटतं जॉब नाही आहेत. रिअलमध्ये तसं नाही, रिअलमध्ये जॉब्स भरपूर आहेत. बट तिथे तसं दाखवलं जातं ना की ओपनिंग्स आहेत, बट 60% ओपनिंग ह्या एक्सपिरियन्सचे असतात. फ्रेशरला त्यांना घ्यायचंच नसतं. सो त्यामुळं तिथे जाऊन मुलांना वाटतं जॉब नाही, पण रिअलमध्ये तसं नाही आहे. सो जसं आपल्या स्टुडंटने सांगितलं तसं की अक्षरशः मेलच बघत नाहीयेत. इंटरव्ह्यू जिथं हे करतो ना, म्हणजे रिझ्यूम तुम्ही पण प्रयोग केला? खूप केलं. किती केलं प्रयोग? मध्ये इंटरव्ह्यू देऊन आलो बेंगलोरला जाऊन. म्हणजे हेच आहे की पहिले केलंय, खूप केले. हेच आहे की एकतर त्यांचे इंटरनल हायरिंग चालू असतात, ते सगळे झाल्यानंतर ते कधी रेझ्युमे बघणार तर तो प्रॉब्लेम आहे. प्लस ATS रेझ्युमे आपोआपच हे करतायत. तुम्ही कधी वाढवू नाही शकत ATS स्कोअर, कारण एका प्लॅटफॉर्मवर 90 स्कोअर कराल, दुसऱ्यावर 50 स्कोअर कराल, ते पण रॅन्डम आहे. ते पण पुढंच जात नव्हते, कुठे बघितलंच जात नाही. तो तेच म्हटलं, अगं मम्मी मी इंटरव्ह्यू जेवढे केले त्यामधले मी 90% क्लिअर केलेत, पण इंटरव्ह्यू पर्यंत रेझ्युमे जातच नाही. 1% इंटरव्ह्यू येत असतील, 100 रेझ्युमे पाठवले, 100 येत असतील. सो काय वाटतंय आपल्यासारखे जे बाकी मुलं आहेत जे आता पासआउट झालेत, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? हे सगळं तुम्ही जर बघितलंय तर काय वाटतं, काय सांगितलं? माझं तर म्हणणं आहे लवकरात लवकर पुणेरी पॅटर्न क्लास लावावं. म्हणजे कसं आता आम्ही ह्याचा अनुभव आम्ही घेतलाय, कारण हा बरचसा हुशार असून त्याला स्ट्रगल करावं लागलं. तर लवकरात लवकर क्लास जॉईन करावं आणि त्याप्रमाणे पुढे जावं, म्हणजे जेणे की वेळ वाचेल. आमचा वेळ 1.5 वर्ष आम्ही करून मग आता आलो ना पुणेरी पॅटर्न मध्ये, तर तेवढं सांगू वाटतं मुलांना. बरोबर, कारण की ऑनलाईन पोर्टल्सवरती किती ऍप्लिकेशन्स केले तरी शक्यतो इंटरव्ह्यू होतच नाही. आणि ATS स्कोअर जसं सांगितलं आता आपण की ATS स्कोअर मॅच करण्याच्या नादामध्ये एखाद्या प्लॅटफॉर्मवरती तो वर्क होतो, बाकीवरती वर्क नाही होऊ शकत. सो त्यामुळे रिजेक्शनचे मेल सतत येत राहतात आणि आपण डिप्रेशनला जातो की काहीच नाही होत. मग कुठं आपणच कमी पडतोय असं वाटत राहतं, कॉन्फिडन्स स्वतःला असं वाटत राहतं की अरे नाही माझंच चुकतंय काय. सो फ्रेशरसाठी पॅरेंटचा सल्ला हाच आहे की तुम्ही लवकरात लवकर पुणेरी पॅटर्न जॉईन करा आणि तुमचा वेळ वाचवा. ग्रेट, खूप चांगली गोष्ट. आणि डिफरन्शिएटिंग फॅक्टर हा सांगितला गेला की कॉलची फ्रिक्वेन्सी, राईट. ज्या वेळेस प्लेसमेंट टीमला बोलणं व्हायचं त्यावेळेस मेल असायचा प्लेसमेंटसाठीचा, ओपनिंगचा. तर ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे पुणेरी पॅटर्नच्या प्लेसमेंट टीमची. चालेल. सो त्या व्यतिरिक्त मला शेवटच्या ह्याच्यावरती यायला आवडेल की तसं आपण बघितलं तर लोकेशन डिफरन्स काय, म्हणजे जसं की आता वी आर इन द आपण पुणेरी पॅटर्न मगरपट्ट्यात आहे. सो काय वाटतं, म्हणजे मगरपट्टा बघून क्लास जॉईन केलं का वेगळं काय बघून जॉईन केलं? तुम्हाला काय वाटतं? खरं आम्ही जॉईन केलं, त्यांच्या पप्पांनी यूट्यूबवर तुमचे
व्हिडिओ बघितलेले. तेव्हापासून ते म्हणत होते त्याला बोलवून घे, आपण पुणेरी पॅटर्न लावूया. बेंगलोरला होता हा. त्याचा स्टार्टअप मध्ये होऊ दे, त्याचा तो प्रोजेक्ट जो करतोय तो, ते झालं की आपण बोलवून घेऊया आणि पुणेरी पॅटर्न. त्यांनी युट्यूबवर तुमचं बघितलं आणि त्यांचं फिक्स होतं की आपण पुणेरी पॅटर्नच लावायचे ते व्हिडिओ बघून. ते साताऱ्यात बघायचे युट्यूब. ग्रेट. मग आम्ही काही विचार केला नाही, म्हटलं त्यांनी बघितलंय म्हटल्यावर त्यांनी व्यवस्थितच सगळं पाहिलं असणार आहे. मग आम्ही लगेच घेऊनच टाकायला पण विचारलं नाही आम्ही. म्हणलं आम्ही घेणारे पुणेरी पॅटर्नला आणि तू क्लास जॉईन करायचा आहे, एवढंच त्याला. तुमचा डिसिजन होता? डिसिजन आमचा होता, पॅरेंट्सचा. ग्रेट ग्रेट. आज कसं वाटतंय त्यांच्या पप्पांना? आज त्यांचे पप्पा म्हणले, बघा मी म्हणलेलो की नाही, मी म्हटलं होतं लवकर माझं डिसिजन कधी चुकत नाही. बरोबर आहे. मी म्हणलेलं मॅडमचे, मी बघितलेलं मॅडमनी इतकं व्यवस्थित सांगितलंय ना, ते समजून घेतात मुलांना. मेन तो आहे, मुलांना काय हवंय आणि कंपनींना काय हवंय, हे दोन्ही समजून घेऊन मी ते बघूनच जॉईन केलेला. आज पप्पा खूप खुश आहेत त्यामुळे. ग्रेट ग्रेट. असंच प्रत्येक कुटुंब आनंदी राहावं, हेच आमचा उद्देश आहे. म्हणूनच आपली टॅगलाईन सुद्धा तीच आहे, आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. कारण तो ट्रस्ट महत्वाचा, कारण तो ट्रस्ट दोन्ही साईडने असतो. जसं तुम्ही आमच्यावर एक विश्वास टाकला आणि आम्ही तुमच्यावरती तो ट्रस्ट टाकला की नाही, आपले स्टुडंट आहे आणि ते प्रिपरेशन करणार आहेत, ते जाणार आहेत, ते सगळ्या गोष्टी फॉलो करणार आहेत. चला, म्हणजे एक कुटुंब आनंदी होते. ऑब्व्हियसली आम्हाला खूप छान वाटतं. आजचा दिवस खूप छान आहे. चालेल. सो एक मदर म्हणून, जसं की मी माझ्याकडे बऱ्यापैकी सिंगल पॅरेंटच येतात, म्हणजे ज्यांचा एकुलता एक मुलगा किंवा मुलगी आहे असे. तर मी असं ऑब्झर्व केलं आहे की खूप पॅनिक होतात लवकर, की आमचा एक मुलगा आणि त्याचं एवढं गॅप होतोय किंवा पूर्ण फॅमिली. तर असे बरेच कुटुंब आहेत, ठीक आहे. आणि बऱ्याच ठिकाणी जसं आता तुमच्या मुलांनी तुमचं ऐकलं, दॅट इज व्हेरी नाईस पार्ट, की वेळ वाचला. बऱ्याच ठिकाणी मी स्वतः ज्यावेळेस बोलते पॅरेंट्ससोबत, तर त्यांची मुलं त्यांचं ऐकत नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतं की माझे मित्र आहेत, मित्रांसोबत बघू, क्लासवाल्यांचं काही खरं नाही, म्हणजे असं त्यांचं एक ओव्हरऑल ओपिनियन असतं. शेवटी ते मुलं आहेत तर त्यांचं तसं असतं. सो एक पालक म्हणून, बेसिकली एक मदर म्हणून, तुमचं बाकीच्या मदर्सला काय म्हणणं असेल आज, की बाबा त्यांनी काय करायला पाहिजे जर मुलं ऐकत नसतील तर? मुलं इव्हन खरं ह्या आत्ताची मुलं ही ऐकत नाहीत, हे तर खरं आहे. म्हणजे की त्यांना असं वाटतं की आमचं आम्ही बघू, आमचं आम्ही करू. पण एकदा मॅडमशी तुम्ही आणून भेटवा. आम्ही पण तसंच केलं. मी मिस्टर आणि ह्याला आलेलो. तर मॅडम व्यवस्थित समजून सांगतील आणि काय नाही, त्यांना एक विश्वासानंच घ्यावं लागणार आहे आणि हळूहळू समजून सांगणार, रागवून पण चालणार नाही. ते मग हळूहळू जसं पटेल त्यांना, क्लास जसं जॉईन करतील तसं त्यांचाच विश्वास वाढेल. बरोबर. स्टेप बाय स्टेप गेलं तर बाय स्टेपच. त्याला म्हणजे हळूहळू, म्हणजे तुम्हाला भेटवून नेलं तरी मुलांना एकदम त्यावेळेस बदल होतो. आपण सांगणं आणि तुम्ही सांगणं खूप फरक पडतो. त्यामुळे मग तुमच्याकडे आणलं की ते व्यवस्थित. ह्याला पण आम्ही म्हणूनच घेऊन आलेलो. आधी आम्ही दोघं आलेलो, मग आम्हाला जेव्हा खरंच वाटलं तेव्हा आम्ही याला घेऊन आलो. बरोबर. मग असं स्टेप बाय स्टेप करत गेलं की मुलं ऐकतील. ग्रेट. खूप चांगला सल्ला दिला. म्हणजे आपण म्हणतो ना, सोनाराने कान टोचावेत, तसं आहे, खरंय. सो तसं असायला पाहिजे. कारण ॲट द एंड आपल्या सगळ्यांना मिळून फक्त मुलांच्या प्लेसमेंट्स आणि त्यांची एक हॅपी लाईफ पाहिजे. ते फार गरजेचं आहे, ते नेसेसरी आहे. चालेल. सो जाता जाता मला पुन्हा एक लास्ट प्रश्न हा विचारायला आवडेल, की ओव्हरऑल जी पुणेरी पॅटर्नची टीम आहे, आता आपण बरेच महिने सोबतच स्पेंड केले, तुम्ही पण ऑफिसला आलात, असेसमेंटसाठी आला असेल किंवा वेगळ्या कारणास्तव, काय वाटतं पुणेरी पॅटर्नच्या टीमचं दिवसभराचं काम कसं आहे तुम्हाला? काय तुम्ही जवळून पाहिलं म्हणून विचारलं. नाही, खूप छान आहे आणि एकदम अपडेट आहे, काही नाही. म्हणजे आणि आपण जरी किती टेन्शनमध्ये विचारायला गेलो तरी व्यवस्थितच उत्तर मिळतं आपल्याला आणि एकदम सॅटिस्फाईड होतो आपण. एकदम छान आहे. म्हणजे काही टेन्शन आलं ना, मी डायरेक्ट कॉल करायची की बाबा आज मला टेन्शन येतंय, कसं हो. नाही मॅडम, तुम्ही उद्या ना केक घेऊनच याल, नका काळजी करू, आपण केक कापू सगळे मिळून. म्हणजे कधी कधी आपण होऊ शकतो, बर्डन येतं बाहेरचं सगळं, ओव्हरऑल आपली फॅमिली, आपले सगळे आजूबाजूचे नातेवाईक, ह्यांच्यामुळे तर आधी बर्डन येतं आपल्याला. बरोबर. आपण स्वतः जरी आलो नाही फॅमिलीत तरी नातेवाईकांमुळे येतो. मग तसं काय झालं की मी डायरेक्ट कॉल करायची, मग मला छान वाटायचं, मग द्यायची सोडून. नाही आहे आपल्याला सपोर्टिव्ह, आपण नाही बर्डन घ्यायचं. ग्रेट. म्हणजे बघा ना, मला आता सेम किस्सा, अजून एक स्टुडंट आहे आपला, त्यांचा सेम आहे, म्हणजे लाईक रेप्लिकाच आहेत त्याही तुमच्या.
होत्या. सो त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलाला की तू डिग्रीच कर, इंजिनिअरिंगच कर, हा त्यांचा निर्णय. सो नाऊ दे आर सेइंग की आता माझ्या मुलाचं एवढं हे होतंय ना, गॅप होतोय वगैरे, तर कदाचित माझा निर्णय चुकीचा आहे. म्हटलं असं अजिबात नाही आहे, तुमचा निर्णय हा करेक्टच आहे, त्याला करेक्ट करण्याचं काम आता आपण करूयात. सो हे खूप गरजेचं आहे, कारण त्याचे बाकीचे फ्रेंड्स प्लेस झाले, मग त्यांना ते प्रेशर वाटायला लागलं. मी म्हटलं असं कम्पेअर नका करू. सो मग या गोष्टी आहेत. सो जसं आता मागच्या सेशनमध्ये मी व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये तो स्टुडंट आहे, त्याने खूप इम्प्रूव्ह केलं आहे बोलण्यामध्ये वगैरे. सो हा इन्फ्लुएन्स लय महत्त्वाचा आहे की आपण एका सर्कलमध्ये आहोत, ते आपले फ्रेंड्स आहेत, कदाचित ते आपल्याला त्या विनी सांगतील की नाही माहीत नाही, पण इथे आमचा उद्देशच प्लेसमेंट करण्यासाठीचा आहे. तर आम्ही त्या गोष्टी त्याच लेवलनी घेऊन जाणार. जसं की 1 डे बिफोर आम्ही इंट्रो पाठवून देतो मुलांना, अरे असं बोल बाबा, हे करते, म्हणजे असं भरपूर गोष्टी करायला लागतात. मग तो मुलगा करतो आणि त्याला ते जेव्हा कळतं ना, अरे हे बरोबर सांगताय, मग त्यावेळेस त्याला ट्रस्ट वाटतं. तोपर्यंत नाही. बऱ्याच मुलांना असं वाटतं की हा लकचा फॅक्टर आहे, पण मुळात तसं नाही आहे. तर मला सांगा की ओव्हरऑल आपली जी प्लेसमेंट आता जी झाली याच्या मागे काय स्टोरी, म्हणजे किती, कधी कॉल भेटला, कधी इंटरव्ह्यू झाला? ओके, सो मला गुरुवारी रात्री फोन आला मॅमचा की एक कंपनी आहे, पाठवून देऊ का तुम्हाला, म्हणजे कॉन्टॅक्ट त्यांचा. आणि तर HR चा कॉल आला मला जस्ट 1 तासानं, आणि मग कळालं की शुक्रवारी सकाळी आहे इंटरव्ह्यू. तर मग एकदा रिव्हिजन केली मी फक्त पटकन जावास्क्रिप्ट आणि रिॲक्टची, आणि गेलो. मग फर्स्ट राऊंड HR होता, HR राऊंड. तर त्यामध्ये तेच बेसिक आहे लाईक. मग त्यानंतर एक टेक्निकल राऊंड, त्यामध्ये रिॲक्टचे क्वेश्चन्स हे ते. येस, माझ्या आधी पण म्हणजे एंट्री बघितल्या मी, बाहेर जी बुक असते तर त्यामध्ये होते रिॲक्टचे इंटरव्ह्यू बरेच. तर मग त्यानंतर एक टेक्निकल राऊंड, आणि टेक्निकल राऊंड नंतर एक असाइनमेंट होता. मग असाइनमेंटमध्ये 2 होते टास्क. सो एक स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम आणि कोर्स मॅनेजमेंट सिस्टम म्हणून एक होता. तर मग ते दोन्ही केले असाइनमेंट. आणि मग त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री जेव्हा मी जिममध्ये होतो तेव्हा मला फोन आला HR कडून. पाहिलं तर म्हणले की क्लिअर झालाय राऊंड, तर आता सोमवारी CEO राऊंडसाठी या. मग 2 दिवसाने गेलो सोमवारी, आणि CEO राऊंडमध्ये तेच सॅलरी निगोशिएशन येते. आणि मग ते म्हणले 2 दिवसांनी अजून सांगतो तुम्हाला रिझल्ट. पण ऍक्च्युली त्याच दिवशी संध्याकाळी आला परत. मॅडमचा कॉल आला की तुषार सिलेक्ट झाला. चालेल. सो तुषार, मला हे सांगा की आता बऱ्याच मुलांना, आता जसं की तुम्ही चांगल्या कॉलेजमधून डिग्री केली, अपेक्षा तर खूप असतात, सॅलरी निगोशिएशन कसं केलं? ओके, सर तो म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्यापेक्षा कमी सॅलरीमध्ये ॲग्री करणारी पण मुलं आहेत. तर तुम्हाला म्हणजे एवढं ॲज अ फ्रेशर एवढं निगोशिएशनच्या पोझिशनमध्ये नाही आहेत ते. सो कंपनीची सॅलरी रेंज बघूनच तुम्हाला त्यामध्येच हे करावं लागेल, ॲग्री करावं लागेल. राईट, म्हणजे तुम्ही त्यांना एक्सपिरियन्स गरजेचा. बरोबर. एक्सपिरियन्ससाठी मग सॅलरीकडे खरं लक्ष नाहीच दिलं पाहिजे 4-5 वर्ष तरी मुलांनी. त्याच्यानंतर मग एकदा एक्सपिरियन्स मिळाला की आपोआप होऊन जाईल. म्हणजे ॲज पर कंपनी स्टँडर्ड हेच सांगितलं गेलंय. बाकी मुलांसाठी तोच एक महत्त्वाचा सल्ला आहे. ओव्हर एक्सपेक्टेशन जर ठेवले तर बाकीही यादीमध्ये मुलं आहेत, कदाचित ती कंपनी त्यांना हायर करू शकते. त्यामुळे तुम्ही ॲज पर कंपनी स्टँडर्ड हे सांगा. मुलांना पण ट्रेनिंग द्यावं लागणार आहे, ह्यांना पण द्यावं लागणार आहे. बरोबर. मग ते कमीचेच घेणार आधी. बरोबर आहे ना. त्यामुळे ह्याला मॅडमनी सांगितलं आदल्या दिवशी कॉल करून की सॅलरी निगोशिएशन जास्त करू नका, ते जे म्हणतील त्याला रेडी करा, रेडी व्हा. तर तेव्हा त्याला पण वाटलं की ठीक आहे, आपण तसंच केलं पाहिजे ॲज अ फ्रेशर. कारण आपल्याला इथं मेन आहे टेक्नॉलॉजी, की जी टॉप MNC मध्ये टेक्नॉलॉजीला अजिबात विचारलं जात नाही, ते तुम्हाला म्हणजे असाइन करतात. इथे आता आपण सांगितलं की आपल्याला रिॲक्टसाठी काम करायचं आहे. सो ही टेक्नॉलॉजी आपल्याला अपकमिंग 5 इयर्समध्ये खूप चांगल्या लेवलला घेऊन जाणार आहे. सो त्यामुळे ती महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा मला इथे ह्या गोष्टीसाठी काम करायला भेटतं, दॅट्स इट. जसं आणि प्रोजेक्टचं इथं होतं तेव्हा हा आला, ते प्रोजेक्ट दाखवण्यात ह्याला वाटलं की कॉन्फिडन्स आला की मी आता एवढ्या समोर सांगू शकतो, तर मी करू शकतो. बरोबर. हे मेन म्हणजे, नाही तर नुसतं त्यांच्या पुरतंच ठेवून पण नाही ना मॅडम, ते एक्सप्लोअर तर व्हायला पाहिजे. ते इथं खूप छान झालं त्याचं. करेक्ट. माझं मोटिव्ह तेच होतं की येऊन प्रेझेंट करायचं, कसं होईल काय होईल. बरोबर. ते सगळं इतकं सपोर्टिव्ह राहिलं, त्यामुळे छान. आपण एव्हरी मंथ आज पण आहे पण आता आपलं प्लेसमेंट झालंय. ग्रेट. सो तो
फिअर फॅक्टर बाहेर काढण्यासाठीच एव्हरी मंथ 2 days आपण घेतो प्रेझेंटेशन, आणि त्यामुळं कदाचित नाही म्हणू शकत, पण प्रत्येक मुलाला फायदा होतो की तो त्या भीतीतून बाहेर येतो आणि त्याला बोलायला ठीक आहे. गॅप झाला ना, होऊ देत, त्याच्याबद्दल काही टेन्शन नका घेऊ. कारण बरोबरच आहे मॅडम की तुमच्या एकदा सानिध्यात आलं की आपण ते गॅप पण भरून काढू पुढे. असतात त्याला ऑप्शन, आपल्याला माहित नसतं. तुमच्याकडे आलं की ते बरोबर उघडले जातात ऑप्शन. बरोबर. त्यामुळे टेन्शन घेऊन काहीच होत नाही. येस, त्याला फक्त एकच उपाय आहे, येऊन इथं क्लास जॉईन करणे आणि सगळं टेन्शन सोडून मॅडम कडे सोपवणे. ग्रेट. खूप छान गोष्टी बोललात तुम्ही. म्हणजे आज असं वाटतंय ना की म्हणजे आपल्याच फॅमिलीतलं कुणीतरी प्लेस झालंय आज. आम्हाला असं वाटतंय खूप मोठा दिवस आहे आज. तर पुणेरी पॅटर्न आणि पूर्ण टीमकडून तुम्हाला दोघांना आणि तुमच्या बेसिकली तुमच्या पप्पांना खूप खूप शुभेच्छा. पुणेरी पॅटर्न टीमच्या अभिनंदन.